नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यातील 18वा पाठ हसरे दुःख या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतीबंध पूर्ण करा। तर लिली हार्लेच्या गायनाचा प्रेक्षागृहावर होणारा परिणाम लिहायचा आहे। तर पाहूया, साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली। सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले। साऱ्या श्रोत्यांचे भान हरपून गेले। दुसरा आहे प्रेक्षागृहातील विपरीत घटना। एक, लिलींचा आवाज एकदम चिरकला आणि तो काही केल्या कंठातून फुटेना। 2, स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले। 3, स्वरांनी वाद्यवृंदाची साथ सोडून दिली। 4, बसके स्वर कंठातून बाहेर येईनात। प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा। घटना आहे 1, चार्लीने जॅक जोन्स म्हणायला सुरुवात केली। त्याचा परिणाम वाद्यवृंदही त्याला साथ देऊ लागला। 2, प्रेक्षागृहात वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले। परिणाम, सारे थिएटर त्या स्वरांनी भरून गेले। 3, प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकल्या। परिणाम, स्टेज मॅनेजर धावत पळत आला आणि विंगेट चार्लीच्या शेजारी उभा राहिला, गोंधळून जाऊन लिलीकडे बघत राहिला। प्रश्न तिसरा, कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा। वाक्प्रचार आहेत: अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे। त्यामध्ये 1, आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली। उत्तर पाहूया, आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचे चेहरे पांढरे फटफटीत पडले। 2, शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले। उत्तर आहे, शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पदार्पण केले। 3, दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले। उत्तर आहे, दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्तिमित झाले। 4, गुणवान माणसांचा अनादर करू नये। उत्तर आहे, गुणवान माणसांची अवहेलना करू नये। ब, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा। 1, तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला। तर अधोरेखित शब्द आहे चिमुकल्याने, त्याचा लिंग बदलायचा आहे तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकलीने सावरला। 2, तिच्या गोड कळ्याने कधीही दगा दिला नाही। तिच्या या अधोरेखित शब्दाचे आपल्याला लिंग बदलायचे आहे, त्याच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही। 3, नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते। नर्तकीचे हा अधोरेखित शब्द आहे, याचे लिंग बदलायचे आहे। उत्तर आहे, नर्तकाचे नृत्य प्रेक्षणीय होते। 4, सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला। तर अधोरेखित शब्द आहे गायकाच्या, याचं लिंग बदलायचं आहे, सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकेच्या गाण्याने रंगला। प्रश्न चौथा, स्वमत। त्यामध्ये 1, चार्लीच्या तुम्हाला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दात करा। उत्तर आहे, चार्ली हा मुळातच गुणी कलावंत होता। त्या दिवशी आई गात असताना तो एकाग्रतेने गाणे ऐकत होता।
यासाठी एकाग्रता राखण्याची व आपल्या आवडत्या विषयाशी एकरूप होण्याची क्षमता लागते. ती चार्लीकडे होती. पैशांचा पाऊस पडला तेव्हा त्याने पैसे गोळा करायला सुरुवात केली. प्रेक्षकांनाही तसे सांगितले. हा त्याच्या मनाचा निरागसपणा, निष्पापपणा होता. कलेची उर्मी त्याच्यात होती म्हणून त्याने नाचून दाखवले, नकला करून दाखवल्या. हे सर्व त्याने निरीक्षणातून मिळवले होते. त्याची निरीक्षण क्षमता अफाट होती. दुसरा प्रश्न, स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल ते सविस्तर लिहा. उत्तर आहे, स्टेज मॅनेजरने चार्लीला गाणे सादर करायला सांगितले हे योग्यच होते. तो निर्णय योग्यच होता हे चार्लीने आपल्या कामगिरीने सिद्ध केलेच. मात्र मॅनेजरची ही गोष्ट मला पटली नाही आणि आवडलीही नाही. लिलीवर अनावस्था प्रसंग ओढावला तेव्हा मॅनेजर गोंधळून गेला. त्याने प्रेक्षकांना शांत करण्यासाठी काहीही केले नाही. मी त्याच्या जागी असतो तर पुढे झालो असतो, प्रेक्षकांची क्षमा मागितली असती आणि लिलीला धीर दिला असता. प्रश्न तिसरा, हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे, लिली हार्ले ही एक मोठी कलावंत होती. कलावंत म्हणून जे मोठेपण असते ते तिने मिळवले होते. या सामर्थ्याच्या बळावर तिने पैसा, कीर्ती मिळवली होती. हे सर्व एके दिवशी अचानक लुप्त झाले. तिचा आवाज हरवला आणि तिचे सर्वस्वच गेले. ती रात्र तिच्या दृष्टीने काळरात्र होती. त्याच रात्री लिलीचा 5 वर्षाचा हरहुन्नरी मुलगा या संकटात तिच्या मदतीला धावून आला. त्याने गायन, अभिनय व नर्तन या कौशल्यांचे डोळे दिपवणारे दर्शन घडवले. आपल्या मुलाचा हा उदय काळ म्हणजे सुखाचा सर्वोच्च बिंदू होता. एका बाजूला सुख होते त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला दुःख होते. म्हणून या पाठाचे शीर्षक आहे हसरे दुःख. प्रश्न 5वा, हसरे दुःख या पाठातील पाठ्यांशाचे नाट्यीकरण करून वर्गात सादरीकरण करा. आता हे सादरीकरण तुम्हाला स्वतः करायचे आहे. यामध्ये लिहिण्याचा कोणताही भाग नाही, ते तुम्हाला स्वतः करायचं आहे. आता त्यानंतर अपठित गद्य आकलन यामध्ये आपल्याला सोडवण्यासाठी काही भाग दिलेला आहे, तो पाहूया. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील कृती करा. त्यामध्ये चौकटी पूर्ण करा. आता उतारा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू. उतारा वाचल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लगेच मिळतील. चुली, भांडीकुंडी, औध हत्यारे, दागदागिने. पुढचा प्रश्न आहे माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उतार्याच्या आधारे व तुमच्या मते स्पष्ट करा. उत्तर आहे, अश्मयुगात माणसाने खडक कोरून आणि दगडाच्या भिंती रचून त्यांच्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याने त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे सुरू केले. फुरसत मिळाली तशी त्यांनी लेणी खोदायला सुरुवात केली. शिल्पे कोरू लागले, घरांना कलात्मक आकार देऊ लागले. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्यांना दगडच देव वाटून त्यांनी तो पूजला. आता त्यानंतर भाषा अभ्यासमध्ये आपल्याला जो सोडवण्यासाठी भाग दिलेला आहे तो आपण पाहूया. यामध्ये परसवर्णाने लिहा. तर या ठिकाणी तुम्हाला शब्दांचं निरीक्षण करायचं आहे. घंटा, घंटा. आता हे कसं लिहिलेलं आहे याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. मंदिर, मंदिर. चंपा, चंपा. चंचल, चंचल. मंगल, मंगल. आता त्यानंतर अनुस्वार वापरून लिहा. जंगल. आता आपल्याला या ठिकाणी जवर अनुस्वार द्यायचा आहे. जंगल. चेंडू, चेंडू. संच, संच. गोंधळ, गोंधळ. बंब आणि बंब.
या ठिकाणी आपण शब्दांवर अनुस्वार दिलेला आहे, तर अशा प्रकारे हे शब्द आपल्याला लिहिता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.